आठवणी, किती मोहक होते ते क्षण, किती सुंदर होते त्या आठवणी, किती मोहक होते ते क्षण. तुम्ही सोबत असताना कायमच हरवायचे मन, तुम्ही सोबत असताना कायमच हरवायचे मन. नमस्कार, माझे नाव तनुजा मंजू कपाळ. मी इयत्ता 6वीत शिकते. माझा विषय आहे आजी आजोबा. आजी आजोबांशिवाय नाही घराला घरपण, आजी आजोबांशिवाय नाही घराला घरपण. शिस्त आणि संस्कारासाठी त्यांचं असतं मनावर दडपण, शिस्त आणि संस्कारासाठी त्यांचं असतं मनावर दडपण. आजी आजोबांचं प्रेम त्याला वासुंदीची गोडी, आजी आजोबांचं प्रेम त्याला वासुंदीची गोडी. त्यांच्या प्रेमाला आम्ही मुलं वेडी, त्यांच्या प्रेमाला आम्ही मुलं वेडी असं मला वाटतं. आणि माझ्या आजीला काय वाटतं सांगू तुम्हाला. दुधापेक्षा साय गोड, दुधापेक्षा साय गोड. नातवंडांच्या प्रेमाला जगात नाही तोड, नातवंडांच्या प्रेमाला जगात नाही तोड. आजी आजोबा घरात काय असतं सांगू तुम्हाला. आमच्यावर चांगले संस्कार शिकवायला, रात्री श्लोक शिकवायला, झोपताना गोष्टी सांगायला, माया करायला आजी आजोबा घरातच हवेच लागतात, हवेच. बाबा कामावर जातात, आई पण नोकरी करते, त्यांना वेळ नसतो, पण आजी आजोबा मात्र घरात असतात, आम्हाला सांभाळतात, शाळेत जाताना टिफिन करून देतात. आजी आजोबा घरात नसले तर घर नाही वाटत, आजी आजोबा घरात नसले तर घर नाही वाटत. आजी आजोबा घरात असणे म्हणजे देव घरात देव असणे, आजी आजोबा घरात असणे म्हणजे देव घरात देव असणे. आजी आजोबा म्हणजे काय असतात, आजी आजोबा म्हणजे काय असतात. आजी आजोबा म्हणजे आपल्या आई वडिलांचे दुसरे रूप असतात, आजी आजोबा म्हणजे आपल्या आई वडिलांचे दुसरे रूप असतात. चालतात वाकून काठी टेकवून, चालतात वाकून काठी टेकवून. हळूहळू आहे त्यांची चाल, हळूहळू आहे त्यांची चाल. वाढले वय आणि आयुष्य जरी तरी माझे आजी आजोबा आहेत कमाल. धन्यवाद.